टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। खरं म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये शेतकरी हा प्रचंड अडचणीत आहे। कर्जमाफीच्या संदर्भामध्ये ज्या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदर ज्यांनी आश्वासनं दिली त्यांनीच कर्जमाफी द्यायचं नाही अशा प्रकारचे वक्तृत्व केलं। त्यामध्ये कृषी मंत्री यांनी वारंवार या शेतकऱ्यांच्या बद्दल वेगवेगळ्या प्रकारचं वक्तृत्व करून या शेतकऱ्यांचा आणि महाराष्ट्राच्या असलेल्या सर्वसामान्य गरीब जनतेचा अपमान केला होता। यावर कडी म्हणून का काय या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आम्ही पोटतिडकीने म्हणत होतो की ओला दुष्काळ जाहीर करा, जे आपण मीटर सक्ती करतात त्याच्या संदर्भामध्ये थोडीशी सवलत द्यावी, चर्चा करून विश्वासात घेऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी प्रीपेड मीटरच्या बाबतीमधली सक्ती करावी। या अनेक प्रश्नाच्या संदर्भामध्ये विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये कृषी खात्यावर खालच्या आणि वरच्या सभागृहात प्रचंड प्रमाणात चर्चा झाली, परंतु त्याचं उत्तर हे समाधानकारक आलं नाही। हे आपण सुद्धा सर्वांनी बघितलेलं आहे। म्हणजे बळीराजाकडे दुर्लक्ष करण्याच्या बाबतीमधली भूमिका घेत असताना विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कालावधीमध्येच विधान परिषदेमध्ये कृषी मंत्री ऑनलाईन त्या ठिकाणी गेम खेळत होते आणि पत्त्याचा खेळ खेळत होते। हे चित्र प्रचलित झाल्यानंतर खरं म्हटलं तर त्यांचं असलेलं क्लेरिफिकेशन किंवा त्यांनी ज्या पद्धतीने त्याचं स्पष्टीकरण केलं ते कोणत्याही माणसाला या ठिकाणी योग्य वाटणार नाही, विश्वास बसणार नाही आणि म्हणून त्यांचा राजीनामा मागावा अशा प्रकारची मागणी सर्व स्तरावर होते। आणि तशीच मागणी होत असताना पक्षाचे कार्यकर्ते आणि पक्षाचे नेते पक्षाच्या सर्वांनी ही भूमिका घेतली। त्यातच रोहित पवारांनी सुद्धा याबद्दल ट्विट केलं। रोहित पवारांनी हे प्रकरण बाहेर काढलेलं आहे। माझ्या माहितीप्रमाणे असंवेदनशीलपणा जर कृषी मंत्री दाखवत असते तर या राज्यामधल्या बळीराजाच्या बाबतीमधलं गांभीर्य नसलेल्या सरकारने निदान तरी या कृषी मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। सूरज चव्हाणांचा राजीनामा घेऊन त्यात काय साध्य होणार आहे, पण ज्यांच्यामुळे हे प्रकार घडला छावाच्या असलेल्या पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त करताना त्याला ज्या पद्धतीने मारहाण झाली त्याचा विचार करता मला वाटतं की कृषी मंत्र्यांचा राजीनामा ताबडतोब घेतला पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही करतो। नाही, यात माझं स्पष्ट म्हणणं आहे की एखाद्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये एखाद्या पदाधिकाऱ्याला त्या ठिकाणी कारवाई करण्यापेक्षा कृषी मंत्र्यांच्या बाबतीमध्ये ज्या काही मागच्या काही महिन्यापासून ज्या पद्धतीने कृषी मंत्र्याची वक्तृत्व आहे, गांभीर्य ज्या पद्धतीने त्या पदाला पाहिजे त्या पदाचं गांभीर्य नसलेल्या मंत्र्यांचा राजीनामा खरं घेणं गरजेचं आहे। पहिला त्यांचा राजीनामा घ्यावा अशा प्रकारची मागणी आज आपण करतो। मला माहित नाही त्यांनी का राजीनामा त्यांच्या मंत्र्यांचा राजीनामा घेणार का नाही घेणार, आता ही जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आहे। जर आपण बघितलं तर या असलेल्या अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीने अपेक्षित बहुमत असताना सुद्धा पाशवी बहुमत असताना सुद्धा जे सरकार ज्या पद्धतीने असंवेदनशीलपणाने काम करतंय, ज्या पद्धतीने या विधिमंडळाच्या आवारामध्ये सुद्धा गुंडागिरी होते, बाहेर सुद्धा गुंडागिरी होते, कोणाला कोणाचा धाक राहिलेला नाही, कोणाला कोणाची भीती राहिलेली नाही। जर प्रमुखाचंच त्या ठिकाणी वर्चस्व राहिलं नाही तर मला वाटतं की हा अशा प्रकारचा अस्थिरपणा किंवा बेतालपणा हा महाराष्ट्रामध्ये सातत्याने पाहायला मिळेल। आणि म्हणून अनेक प्रकरणं अनेक मंत्र्यांची आहेत। मागच्या वेळेला आमच्या कालावधीमध्ये जर अशा प्रकारचं कुठली घटना घडली तर त्वरित राजीनामा देण्यासाठी मागणी व्हायची आणि सरकारच्यामध्ये असलेले आमचे नेते संवेदनशीलपणाने ते राजीनामा घेत होते। आता मला वाटतं की तो प्रकार आता संपलेला आहे। जर खरंच सरकारला वाटत असेल की चुकीच्या पद्धतीने यामध्ये मंत्री काम करतायत तर त्यांनी ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला पाहिजे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.